हरिओम मंडळी, तर आज मी बनवणार आहे केस गळतीवर गुणकारी असं केसांसाठी तेल. तर त्यासाठी आपल्याला ज्या दिवशी तेल करायचं नाही त्याच्या आदल्याच दिवशी काय करायचं, कोरफडीचं असं चांगलं मोठं जाड पान घ्यायचं आहे आणि त्या पानाला मधोमध कड द्यायची आणि कड दिल्यानंतर आहे ना त्यामध्ये बसतील तेवढ्या अशा जास्तीत जास्त मेथ्या भरायच्या आणि मेथ्या भरल्यानंतर ते तसं मग दाबलं ना की दाबल्या जात नाही, त्यामुळे एक दोरा घ्यायचा आणि दोऱ्याने छान घट्ट आवळून घ्यायचं. ते बांधून ठेवल्यामुळे काय होतं की मेथीदाणे असे त्या घरामध्ये छान मुरल्या जातात आणि त्याला दुसऱ्या दिवशी छान मोड येतात. तर तुम्ही वरती बघू शकता की मेथीदाण्यांना चांगल्यापैकी मोड आलेले आहे. तर मी हे आदल्या दिवशीच करून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशीसाठी उपयोगात आणायचं होतं मला. तर हे दुसऱ्या दिवशीसाठी एवढे छान मोड आलेले आहेत. तर ते मग आता साईडने कैचीनं कापून घ्यायचं आणि त्या चमच्याच्या साह्याने सर्व गर तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. तर बघा, आपण सर्व हे पानं मोकळी केलेले आहे आणि एका प्लेटमध्ये चमच्याने छान असा गर काढून घेतलेला आहे. तर कोरफडचाही गर काढला आणि त्यासोबत मेथ्याही काढून घेतलेल्या आहेत. तर छान पूर्णपणे मेथ्या भिजून त्याला असे मोड आलेले आहेत की जे की आपल्या केसांसाठी खूप अत्यंत गुणकारी आहेत. तर तुम्ही बघू शकता आपला सर्व गर काढून झालेला आहे आणि त्या मेथ्या पूर्ण गरामध्ये अशा कूस करून छान मिक्स करून घेतलेल्या आहे की जेणेकरून तेलात टाकल्यानंतर छान उकळल्या जातील. आणि मी हे 20 ते 25 जास्वंदाची फुले घेतलेले आहे आणि त्याची जे देठ आहेत ना ते काढून घेतले. त्यानंतर आपल्याला एक लोखंडाची जाड तळाची अशी कढई घ्यायची आणि गॅस चालू करून कमी गॅसवरती ती कढई ठेवायची. तर तुम्ही इथे कुठल्याही ब्रँडचे कोकोनट ऑइल घ्यायचं आहे, जे आपण रेग्युलर घरात वापरतो तेही चालतं, कुठलंही चालतं. तुम्हाला जे घ्यायचं ते खोबरेल तेल घेऊ शकता तुम्ही. तर इथे मी 1 कप खोबरेल तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 कप मेथी आणि कोरफडीचा गर टाकलेला आहे. तर ते कमी गॅसवरती छान असं तडतडू द्यायचं की कमी गॅसवरती ते छान तडतडलं ना की मेथ्या टाकल्यापासून आतापर्यंत जवळपास 15 मिनिट लागलेले आहेत. तर आता मेथ्या थोड्या थोड्या अशा गोल्डन वगैरे होत आहेत. तर या स्टेजला आपण काय करायचं आहे की मी 1 वाटीभर कढीपत्ता घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून घेतलेला आहे. तर तो कढीपत्ता या तेलामध्ये टाकायचा आणि तो छान असा तेलामध्ये त्याचा पण अर्क उतरू द्यायचा. आणि त्यानंतर टाकली 1 चमचा जवस, की जे जवस आपल्या केसांसाठी खूप गुणकारी आहे. आणि त्यानंतर आपण जे फुलं घेतले होते ते फुलं टाकून घ्यायचे आणि कमी गॅसवरती हे सर्व चांगलं उकळून घ्यायचं आहे. मेथ्या, कोरफडचा गर, जवस, कढीपत्ता आणि जास्वंदाची फुले या सर्वांचा अर्क तेलामध्ये उतरेपर्यंत, म्हणजे तेलाचा कलरच बदलतो हे सर्वांचा अर्क उतरल्यानंतर. जोपर्यंत चांगला कलर बदलत नाही ना तोपर्यंत हे तेलामध्ये तळूनच म्हणा लागेल, तळून निघतं हे सगळं. तर तळून घ्यायचं आहे पूर्णपणे असं गोल्डन ब्राऊन काळपट होईपर्यंत हे चालू द्यायचं. तर आता जवळपास 20 ते 22 मिनिट झालेले आहे आणि आता हे जवळजवळ होतच आलेलं आहे. तर सारखा चमचा सुरू ठेवायचा, चमच्याने हलवणं म्हणजे खालचं खालचं करपत नाही, वरचं तसंच कच्चं राहील आणि खालचं करपून जाईल. तर सारखं ढवळत राहायचं आणि कमी गॅसवरती छान उकळवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता असा काळपट रंग आलेला आहे. तेलाचा कलरही असा हिरवट वगैरे झालेला आहे, पूर्ण कलरच बदलून गेलेला आहे. तर आता 25 मिनिट झालेले आहे. तर मी गॅस बंद केला आणि तेल थंड करून एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं.